नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मार्च 2026मधील जो काही चालू घडामोडीचा भाग आपला राहिलेला आहे तो या लेक्चरमध्ये पाहूया। आज आपण भारतातील दोन जैवविविधता असलेल्या दोन स्थळांना रामसर दर्जा मिळालेला आहे। तो कोणकोणत्या स्थळांना आहे चला हे पाहूया। वरील फोटोमध्ये जे तुम्हाला दिसत आहे ते उत्तर प्रदेशातील पाटणा पक्षी अभयारण्य आहे। या पाटणा पक्षी अभयारण्याला रामसर दर्जा मिळालेला आहे। तो कुठं आहे तर उत्तर प्रदेशमध्ये। आणि दुसरं आहे गुजरातमधील छारीधांड पाणथळ स्थळ आहे। हे काय छारीधांड पाणथळ स्थळ हे गुजरातमध्ये आहे। या फोटोवरून तुम्हाला दिसत आहे याला सुद्धा काय या पाणथळ स्थळाला सुद्धा काय रामसर दर्जा भेटलेला आहे। रामसर करार काय आहे नेमका तुम्हाला माहितीच असेल। हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारत या कराराचा सदस्य झाला। 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात स्वीकारण्यात आलेला हा करार आहे। 2 फेब्रुवारी 1971। महाराष्ट्रामधील जे काय आहेत नादूर मधमेश्वर नाशिकमध्ये आहे, लोणार सरोवर बुलढाणामध्ये आहे, ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे। एवढ्या जिल्ह्यांना काय एवढ्या स्थळांना रामसर दर्जा मिळालेला आहे। वर दिलेले आहे बघा। पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारीधांडसाठी भारताच्या जैवविविधतेला मोठा सन्मान मिळाला। 2 महत्त्वाच्या जलसाठ्यांना रामसर दर्जा मिळालेला आहे। कोणकोणते आहेत? पाटणा पक्षी अभयारण्य कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये। आणि छारीधांड खारी पाणथळ स्थळ कुठं आहे तर गुजरातमध्ये। अटल पेन्शन योजना 2030-31 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे अटल पेन्शन योजनेला। या पेन्शन योजना काय आहे योजनेविषयी चला थोडंफार जाणून घेऊया। असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली। सुरू केव्हा केली? 9 मे 2015ला। 1 जून 2015 पासून ती कार्यान्वित झाली। ही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे प्रकाशित केली जाते। कोणत्या अथॉरिटीद्वारे? पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे प्रकाशित केली जाते। तर राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम आर्किटेक्चर अंतर्गत व्यवस्थापित केली जाते। पात्रता जी आहे ते 18 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी ही योजना खुली आहे। काय नेमकं हे योजनेमध्ये? या योजनेवर अवलंबून असलेल्या सदस्याला म्हणजे सदस्य दिलेल्या योगदानावर अवलंबून असलेल्या दरमहा 1000 ते 5000 रुपये तुम्हाला निश्चित पेन्शन मिळणार आहे। सदस्याचे योगदान काय असायला पाहिजे याच्यामध्ये? अटल पेन्शन योजनेअंतर्गत 1000 ते 5000 पर्यंत निश्चित मासिक पेन्शन मिळण्यासाठी 18व्या वर्षी सहभाग झाल्यास दरमहा 42 रुपये किंवा 210 किंवा वयाच्या 40व्या वर्षी सहभागी झाल्यास 291 रुपये ते 1454 रुपयापर्यंत योगदान द्यावे लागेल, म्हणजे भरावं लागणार आहे। किमान योगदान कालावधी आहे 20 वर्ष किंवा त्याहून अधिक सांगितलेलं आहे। सरकारी सहयोगदान काय आहे याला? सरकारी सहयोगदान 1 जून 2015 ते 31 मार्च 2016 दरम्यान नोंदणी केलेल्या काही निकष पूर्ण करणाऱ्या सदस्यांसाठी सरकारने सदस्यांच्या रकमेच्या 50% किंवा 5 वर्षासाठी दरवर्षी 1000 रुपये योगदान सरकारनं दिलेले आहे। 1 ऑक्टोबर 2022 पासून आयकरदाते या योजनेसाठी पात्र नाहीत म्हणलेलं आहे। नामांकन पर्याय काय आहे? सदस्य त्याच्या मृत्यू पश्चात पेन्शन रक्कम मिळण्यासाठी लाभार्थी नामांकित करू शकतो। ग्राहकांच्या मृत्यूनंतर जोडीदाराला पेन्शन मिळेल तर नामनिर्देशित व्यक्तीस जमा झालेला निधीसुद्धा मिळेल। या योजनेचा फायदा काय? योगदान आयकर कायद्याच्या कलम 80 CCD अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे।
आणि डेबिट सुविधा आहे. ॲटो डेबिट सुविधा नेमकी काय? मासिक योगदान ग्राहकाच्या बँक खात्यातून स्वयंचलितपणे डेबिट केले जाते, त्यामुळे सातत्य आणि बचतीची सवय सुनिश्चित होते. सदस्य त्यांचे निवासस्थान किंवा नोकरी बदलली तरीही त्यांचे खाते चालू ठेवू शकतात. 19 जानेवारी 2026 पर्यंत 8.66 कोटीहून अधिक सदस्यांनी या योजनेत नोंदणी केलेली आहे. केव्हापर्यंत? 19 जानेवारी 2026 पर्यंत 8.66 कोटीहून अधिक सदस्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. ही योजना भारताच्या समावेशक सामाजिक सुरक्षा चौकटीचा आधारस्तंभ बनलेला आहे. या योजनेची जो काही सुरुवात केव्हा झाली, काय नाही, या सर्व गोष्टी तुम्ही 1 जून 2015ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. ही डेट लक्षात ठेवा. आणि सध्याचा जे किती कोटी सदस्य झालेले आहेत, 8.66 कोटी. हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. लखपती बेटिया योजना. लखपती बेटिया योजना जी आहे दिल्ली सरकारने सुरुवात केलेली आहे. लखपती बेटिया योजना दिल्ली सरकारची आहे. आणि ही योजना एक बालिका कल्याण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यापर्यंत हप्त्यामध्ये एकूण 56,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. किती? 56,000. लखपती बिटिया योजना जी दिल्ली सरकारनं सुरुवात केलेली आहे, ती जन्मापासून ते शिक्षणापर्यंत एकूण 56,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच पदवी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ही योजना परिपक्व होईल आणि लाभार्थ्यांना 1 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळेल. ही महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. स्त्री सुरक्षा योजना. आता स्त्री सुरक्षा योजना केरळ सरकारची आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी फेब्रुवारी 2026 स्त्री सुरक्षा योजना अधिकृतपणे सुरू केली. ही आर्थिक मागास महिला आणि ट्रान्स महिलांना मासिक 1,000 रुपये पेन्शन देते. लक्षात ठेवा, ही या गोष्टी इथे आर्थिक मागास महिला आणि ट्रान्स महिला यांना किती? 1,000 रुपये पेन्शन प्रदान करते. या योजनेचा उद्देश जो आहे तो 35 ते 60 वर्ष वयोगटातील बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला, ट्रान्स महिलांना मदत करणे, ज्यांना इतर कोणत्याही सामाजिक कल्याण पेन्शन कार्यक्रमांचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी आहे. मथुरा येथे भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय. भारतातील पहिले आहे गाय संस्कृती संग्रहालय कुठं आहे? तर मथुरा येथे. मथुरा हे उत्तर प्रदेशमधील आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय स्थापन करणार आहे. हे संग्रहालय काय? पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात विकसित करण्यात आलेला आहे. हा उपक्रम जे आहे, या उपक्रमाचा उद्देश काय आहे? सांस्कृतिक वारशाचे वैज्ञानिक जाणीवेशी मिश्रण करून धार्मिक प्रतिकात्मकतेच्या पलीकडे जाऊन शेती, अर्थव्यवस्था आणि शाश्वतता यावर प्रकाश टाकून गायीबद्दल व्यापक समज सादर करणे, ह्या योजनेचं जे या संग्रहालयाचं उद्दिष्ट आहे. पुढची चालू घडामोडी पाहूया. सोंदाळा आहे, प्रिंट मिस्टेक झालेला आहे, तुम्ही ते सोंदाळा देशातील पहिले जातमुक्त गाव आहे. काय? जातमुक्त गाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. अहमदनगर जिल्हा आहे. सोंदाळा या गावाने 5 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामसभेत जातीयतेवर आघात करण्याचा निर्णय घेतला आणि माझी जात मानव ही भावना स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला. माझी जात मानव. त्यामुळे सोंदाळा हे देशातील आणि महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव ठरले आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जातमुक्त गाव कोणते? म्हणजे सोंदाळा आहे. कुठे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये. सरपंच जे आहेत शरदराव आरणे झालेला आहे, इथं आरगडे आहे. यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेने केलेल्या या ठरावानुसार जात केवळ कागदावर असेल, मात्र ती आचरणात आणली जाणार नाही.
याशिवाय समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकण्यास मनाई करण्यात आलेला आहे. आसाम सरकारची परत आणखी एक योजना आहे. आसामचे मुख्यमंत्री एतिकोळी दुतीपाट योजना आहे. आसाम सरकारने राज्यातील चहा बागायत कामगारांना एक वेळा आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री एतिकोळी दुतीपाट योजना जी आहे जानेवारी 2026 सुरू केली. या योजनेअंतर्गत 6 लाखाहून अधिक चहा बागायत कामगारांना प्रत्येकी 5,000 रुपयाची एक वेळ मदत म्हणून 300 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम वितरित केलेली आहे. हा जो उपक्रम आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेत चहा कामगाराच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेतो आणि आसामच्या चहा उत्पादक प्रदेशामध्ये सामाजिक सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समावेशक वाढ मजबूत करण्याचा उद्देश ठेवतो. पुढची योजना आहे मुख्यमंत्री ग्रामोदय योजना. गुजरात सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल यांनी जानेवारी 2026 मुख्यमंत्री ग्रामोदय योजना सुरू केली. गावामध्ये शहरी शैलीच्या सुविधा आणण्यासाठी आणि ग्रामीण शहरी विकासाची दरी कमी करण्यासाठी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 663 कोटी रुपयाच्या 2666 पंचायत कार्यालयाची पायाभरणी केलेली आहे. हॉर्निबल ऑरेंज फेस्टिवल जे आहे ते कुठे झालेलं आहे? 30 जानेवारी 2026 रोजी झालेलं आहे. नागालँडची राजधानी कोहिमापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेसम गावात हॉर्निबल ऑरेंज फेस्टिवल 5वी आवृत्ती आहे आणि सेसम हा जो आहे उच्च दर्जाच्या संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांना समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारे केरळ पहिले राज्य आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्प जाहीर करणारे केरळ पहिले राज्य आहे. लक्षात ठेवा 2026-27 जो आहे भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प जाहीर केला जो केवळ ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केंद्रित करतो. कोण? केरळ सरकारने. यामध्ये काय केलेले आहे? पेन्शन, आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेचा समावेश केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. परीक्षा पे चर्चा जी आहे ती नवी दिल्लीतून भारत मंडप येथे आयोजित करण्यात आली होती आणि ती पंतप्रधान मोदी यांनी केली आहे आणि तिथे 4.5 कोटी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. ही जी आहे परीक्षा पे चर्चा हा 2026 सुरू झालेला वार्षिक संवाद कार्यक्रम आहे. 2018 सुरू झालेला वार्षिक संवाद कार्यक्रम आहे. ऑपरेशन साक्षर जे आहे दिल्ली पोलिसांनी सुरू केलेले हे ऑपरेशन आहे. नेमकं कशासाठी सुरू केलेले आहे? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमकी आणि भीती पसरवणाऱ्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी. आणि ही कारवाई अशा व्यक्तीवर लक्ष केंद्रित करते जे शस्त्रासह फोटो पोस्ट करतात, अपमानास्पद भाषा वापरतात, ऑनलाईन गुन्हेगारी वर्तन प्रदर्शित करतात. नमो लक्ष्मी योजना गुजरात सरकारची योजना आहे. ही नमो लक्ष्मी योजना गुजरात सरकारने 2025-26 शैक्षणिक वर्षात नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. 1250 कोटी, ज्यामुळे नमो लक्ष्मी योजना 9वी ते 12वी पर्यंतच्या शिकणाऱ्या 12 लाखाहून अधिक मुलींना याचा फायदा होईल. शाळा सोडण्यापासून रोखणे, पोषण सुधारणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत 9वी ते 12वी पर्यंतच्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांना 4 वर्षात एकूण 50,000 रुपये मिळणार आहेत. किती? 4 वर्षात 9वी ते 12वी. नमो लक्ष्मी योजना गुजरात सरकारची आहे. पंजाब सरकारने प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपयापर्यंत मोफत कॅशलेस वैद्यकीय उपचार देण्यासाठी मुख्यमंत्री सेहत योजना जानेवारी 2026 सुरू केली. कोणत्या? पंजाब सरकारने. लक्षात ठेवा राज्यातील प्रत्येक कुटुंबाला सरकारी आणि पॅनल केलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये 10 लाखापर्यंत मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळतील. यासाठी मुख्यमंत्री सेहत योजना पंजाब सरकारची आहे. भारत रंग महोत्सव जगातील सर्वात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव असणारा भारत रंग महोत्सव जो 2026च्या 25व्या आवृत्तीचे आयोजन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने 27 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान केले गेले. हा महोत्सव 40 ठिकाणी आणि 7ही खंडामध्ये
भारतातील 40 ठिकाणी आणि 7ही खंडामध्ये प्रत्येक एका देशात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्वरूपावर आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये 288 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गटामध्ये 277हून अधिक नाट्य निर्मितीचा समावेश होतो. तसेच पहिल्यांदा तृतीयपंथी समुदाय, लैंगिक कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रतिनिधित्व असलेल्या गटांचे नाट्य निर्मिती प्रदर्शित करण्यात आल्या. आता दुसरी योजना आहे अटल विचल आसमानी आसरा योजना. आसाम सरकारची आहे. 2 फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू केलेली अटल विचल आसमानी आसरा कार्यक्रमांतर्गत संशोधन विद्यार्थ्यांसाठी मासिक आर्थिक सहाय्य योगदान जाहीर केलेले आहे. मासिक आर्थिक जे विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य योजना जी जाहीर केलेली आहे ती आसाम सरकारने या योजनेअंतर्गत संशोधन विद्यार्थ्यांसाठी 25,000 आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 40,000 ही मासिक आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. ही योजना आसाममध्ये विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू होईल. CCMU येथे पहिला AI समर्थ विद्यापीठ पदव्युत्तर प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे केंद्र सरकारने भारतातील पहिले AI समर्थ राज्य विद्यापीठ पदव्युत्तर आणि पायलट प्रकल्प सुरू करण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालय, गुगल क्लाउड आणि चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठ यांच्या ऐतिहासिक सहकार्याची घोषणा जानेवारी 2026 मध्ये केलेली आहे. ही कशासाठी केली? CCMU शैक्षणिक आणि प्रशासकीय दोन्ही ठिकाणी AI टूल्स तैनात आणि चाचणी करण्यासाठी राष्ट्रीय जिवंत प्रयोगशाळा म्हणून काम करेल. या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक शिक्षणाशी जुळवून घेणाऱ्या आणि बहुभाषिक समर्थन देणाऱ्या AI मार्गदर्शकांची सुविधा उपलब्ध असेल. प्रगत संसाधने लक्षित आणि प्रशिक्षणासाठी उद्योगांच्या गरजेनुसार. गुजरातमध्ये डिजिटल PDSचे उद्घाटन. डिजिटल PDS नेमकं काय आहे हे या पुढे जाणून घेऊया. डिजिटल चलनाचा वापर करून अनुदानित वितरण परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने भारतीय पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली सुरू केली. सार्वजनिक वितरण काय प्रणाली सुरू केली गुजरात सरकारने? फेब्रुवारी 2026 मधील गुजरातच्या गांधीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन झाले. या प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या वॉलेटमधून CBDC लिंकेड डिजिटल कूपन किंवा टोकन मिळतील. याचा वापर QR कोड किंवा आधार आधारित OTP प्रमाणीकरण वापरून रस्तभाव दुकानामध्ये अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. 24 तास प्रवेशासाठी ATM साबरमती झोन अहमदाबादमध्ये अन्नपूर्णा धान्य ATM सुरू करण्यात आले, जे 35 सेकंदात 25 किलो अन्नधान्य वितरित करण्याचे सक्षम आहे. इथे 35 सेकंदामध्ये 25 आणि कुठं खुललेलं आहे? साबरमती झोनमध्ये अहमदाबाद. नवीन जो PDS मॉडेलमध्ये स्वच्छता आणि गुणवत्ता राखण्यासाठी तूर डाळ आणि चना यासारख्या आवश्यक वस्तूंचे 1 किलो सीलबंद पॅकेजमध्ये वितरण करणे देखील समाविष्ट आहे या ATMद्वारे. धन्यवाद. लेक्चर जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढील जो भाग आहे पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.